जे विमान अहमदाबादमध्ये कोसळलं ते होतं बोईंग ड्रीम लायनर। जगामध्ये बोईंग आणि एअरबस या दोन प्रमुख विमान उत्पादन कंपन्या आहेत। त्यापैकी बोईंगचं ड्रीम लायनर कसं बनतं त्याचा हा व्हिडिओ आहे। सध्याच्या काळात ड्रीम लायनर आपल्या स्थानावर एक अत्यंत उत्तम विमान म्हणून गणलं जरी जात असलं तरी सततच्या अपघातामुळे ते वादात सापडलंय। बोईंगचं ड्रीम लायनर बनत असतानाचा हा व्हिडिओ आहे आणि हे ड्रीम लायनर बनवण्याच्या बाबत मोठा संघर्ष बोईंगच्या साठी सुद्धा आहे। कारण बोईंगचं हे ड्रीम लायनर सर्वोत्तम रीतीने बनावं, जगात विकलं जावं याच्यासाठी बोईंगने प्रथम श्रेणीच्या ड्रीम लायनरसाठी खास मेहनत घेतली। पण त्याच्यानंतर बोईंगने ड्रीम लायनर मध्ये काही सुधारणा केल्या आणि ड्रीम लायनरची नवी श्रेणी बाजारात आणली। तिथंच घोळ झाला। बोईंगचं ड्रीम लायनर बाजारात नव्या नावासह, नव्या श्रेणीसह, नव्या गुणवत्तेसह आलं खरं, पण त्याला अपघाताचं ग्रहण लागलं। सातत्यानं ड्रीम लायनरचे होणारे अपघात हे बोईंग कंपनीच्या आणि हवाई वाहतूक क्षेत्राला सुद्धा धक्कादायक ठरलेले आहेत। ड्रीम लायनरचा एक तपशील आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे। त्याची लांबी ही 56.70 मीटर इतकी आहे, तर त्याची उंची जमिनीपासून 16.90 मीटर इतकी आहे। या विमानाचे पंख हे 60 मीटर रुंद पसरलेले असतात। त्याची आसन क्षमता 254 इतकी आहे सर्वाधिक पातळीवर। त्याला 2 इंजिन असतात, हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि या विमानामध्ये इंधनाच्या टाक्या 1,26,206 लिटर हवाई इंधन एका वेळेला वाहून नेऊ शकतात। त्याचा सर्वाधिक वेग हा प्रति तास 954 किलोमीटर इतका आहे। कमाल श्रेणीमध्ये 13,620 किलोमीटर प्रवास ते करू शकतं। म्हणजे एकदा पेट्रोल भरल्यावर इतका लांबचा पल्ला ते गाठू शकतं। अमेरिकेची बोईंग कंपनी 2,18,00,000 रुपयांना, म्हणजे खरं बघायला गेलं तर 218,000 कोटी रुपयांना एक बोईंग विमान विकते।